काय करणार आहात पहिल्या पदार्थ सांगा. ज्वारीची धिरडे. ज्वारीचे धिरडे. बर, उपासाला चालतं काय? नाही ना. ज्वारी असल्यावर उपासाला कसं चालेल, बरोबर की नाही? काय लागणार याच्यासाठी साहित्य आम्हाला सांगा. भिजवलेली साल काढलेली ज्वारी, बरं, ज्वारीची भरड, बरं, मेथी, हिरवी चटणी आणि मीठ. बर, आता मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार. त्या हिरव्या चटणीमध्ये नेमकं काय काय? हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर. बर, हे 3 पदार्थ आहेत. हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर. बर, पुदिन्याची पानं ऍड केली आहेत का? नाही ना. बरं, आणि ही भिजवून घेतली म्हणजे नेमकं कसं केलंय? पहिल्या दिवशी 5 मिनिट भिजवली, ती सालं काढून घेतली, परत पाण्यात भिजत ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी काढून धुवून घेतली आणि उर्वरित ज्वारी आहे. हो. बरं, म्हणजे 2 दिवस जरा तुम्हाला वाट पाहायला लागेल ना ज्वारी मऊ होईपर्यंत. पहिल्या दिवशी 5 मिनिट भिजत ठेवली, मग त्याची सालं काढली, अख्खा दिवस भिजत ठेवली, दुसऱ्या दिवशी त्यातलं पाणी काढलं आणि ही उरलेली ज्वारी. हा, असं जरा लांबच काय. आता हे साहित्य आपलं झालेलं आहे. कृती पहिल्यांदा काय करायची? ते शिजवून घ्यायचं. मग गॅस लावा. पाणी लागेल ना? हो. बरोबर. हा, बस पुरे. बरं, हे पाणी गरम झाल्यानंतर मग ही ज्वारी आणि मेथी हे शिजवणार आहे, शिजवून घ्यायचं. बरं, ठीक आहे. आता ते पाणी गरम होईपर्यंत आपण गप्पा मारूयात ना. तुम्ही मग अशी आम्हाला सांगत होता की झी मराठी तुम्ही आवर्जून पाहता. कुठली मालिका तुम्हाला खूप आवडते? जय मल्हार. ती आवडते का बरं? म्हणजे पौराणिक सर्व आपल्याला माहिती समजते. बरं, आणि कामं पण सगळ्यांची आवडतात ना. हो. बरं, आता पाणी गरम झालेलं आहे, काय करायचं पुढे? आता ही ज्वारी थोडी घालायची, भिजवलेली ज्वारी. किती लागणार सांगा. बघा, बस. आणि मेथी घालायची. मेथ्या किती? थोड्या. बघा, बस पुरे. हो. मेथीमुळे त्याला कडूपणा येईल थोडा, त्यामुळे ते फुलतं. बरं, ठीक आहे. आपल्याला शिजून घ्यायचं. झाकण ठेवायची गरज आहे? नाही, असं शिजून घ्यायचं. ठीक आहे, आपण एक काम करूयात. ज्वारीचे धिरडे जे आपण करतोय त्यासाठी लागणारे मिश्रण जे आहे ते शिजून घेऊयात. ते झालं मग पुढच्या कृतीकडे बोलूया. चला, भिजवलेली ज्वारी आणि मेथी आता आपली व्यवस्थित शिजून झाली. बघा बरं, झाली का? शिजलंय ना. पुढे काय करायचंय? आता थोडी भरड घालायची. बरं, ही भरड कशी करून घेतली? आपल्या कोरड्या ज्वारीचीच केली? हो, कोरडी ज्वारी. बरं, ठीक आहे. किती लागणार आहे भरड? 1 चमचा. 1 चमचा पुरे. बस, ठीक. आता काय? आता हे शिजेपर्यंत आपण वाट बघूया. हे एकत्रित परत शिजेपर्यंत वाट बघूया. हो. बरं, ठीक आहे, हरकत नाही. मग एकत्रित शिजल्यानंतर पुढे काय करायचं? मग त्याचं वाटण करायचं. त्यात हिरवी मिरची, मीठ कालवायचं. अच्छा, मग ह्याचं एकत्रित वाटण तयार करायचं. ओके, चला. सविताताई, मी आता काय केलं की भिजवलेली ज्वारीची भरड आणि मेथी शिजवून घेतली आणि त्याचं वाटण तयार केलं. आता तुम्हाला असं वाटेल की वाटण घ्यायचं आणि धिरडे करायचे, पण तसं नाहीये. ते केलेलं वाटण परत आपल्याला किती वेळ ठेवायला लागतं? रात्रभर ठेवावं लागतं आणि उद्या सकाळी ते करायचं. हा, रात्रभर. म्हणजे हे जे वाटण आहे हे यांनी रात्रभर ठेवलं होतं आणि आज आपल्यासाठी करायला घेतलंय, बरोबर? आणि आता जे वाटण केलंय ते परत तुम्ही रात्रभर ठेवा आणि उद्या तुम्ही धिरडे करून खा. चालेल ना? चालेल. ठीक आहे, मग आता आपल्याला धिरडे करायचे. काय करायचं? सुरुवातीला मिरची पेस्ट आणि मीठ कालवायचं. ह्याच्यात कालवायचं. या, काय काय त्या पेस्ट मध्ये? हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर. ठीक, घाला. मी मिक्स करायचं काम करतो. आणि मीठ पण घालायचं ना. ठीक आहे, घाला. त्याला हिरवा रंग पण येईल आणि चवही बदलेल. म्हणजे ही जी रेसिपी आहे ती तशी करायला सोपी आहे, पण जरा वेळ खाऊ आहे. बरोबर ना. ज्वारी भिजवायची, वाटण करायचं, ठेवायचं. आता आपण ह्या करून घेतलेल्या वाटणामध्ये हिरवी चटणी आणि मीठ घातलेलं, ते आम्ही व्यवस्थित छान मिक्स करून घेतो. मिक्स झालं की मग आपण पुढच्या कृतीकडे बोलूया. ज्वारीच्या धिरड्यांसाठी लागणारं हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. झालं ना व्यवस्थित? शाबास, मला म्हणा. शाबास, व्हेरी गुड. पुढे काय करायचं? आता तव्याला आपण तेल लावायचं. घ्या बरं लावून. सावकाश, चिकटू नये म्हणून ना. चिकटू नये म्हणून. बरं, आणि आता धिरडे वरती करायचं. वा वा वा, हेल्दी आहेत नाही धिरडे खूप. कारण ज्वारीचं पीठ, ज्वारीची भाकरी इतकी हेल्दी असते. आता ही ज्वारीचे धिरडे आपण करतोय, त्याच्यात मेथी आहे, चटणी सुद्धा आहे हिरवी. किती वेळ लागतो धिरडे तयार व्हायला? 5 मिनिटात. 5 मिनिटात तयार होतात. दोन्ही बाजूनी धिरडे खायचे कशासोबत? पण तेलासोबत पण खातात, आम्ही गुळासोबत खातो. झाल्यावर त्याच्यावर गुळ घालायचा. अरे वा, छान लागत असेल ना. किंवा हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचप असंही वापरू शकतो आपण. बरं, रस्सा भाजी वगैरे त्याच्यासोबत पण. बरं, झालंय का एका बाजूनी? नाही, व्हायचं आहे. थांबा, खूप वाट पाहायला लागते पण या रेसिपीला. घरात कोणाकोणाला आवडतात तुमच्या हे धिरडे? मिस्टरांना आवडतात, मुलाला आवडतात, मुलीलाही आवडतात.
मुलीला हो. आवडतात. त्या बात. तुम्हाला? मी पण खाते. म्हणजे सगळ्यांना आवडतात, मी पण खाते. हो की नाही? घ्या आता उलटून. क्या बात है. गरम गरम असे ज्वारीचे धिरडे तयार होत आहेत. भरपूर करा बरं का. हो एकाने आपलं काही भागणार नाही. आता यावर तेल पाहिजे तर तेल किंवा गुळ टाकून पण खाऊ शकतो. गुळ पण टाकून आपण खाऊ शकतो किंवा तेलही.